ಯಮಕನಮರಡಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ವಿವಿಧ ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಸಚಿವ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಆದೇಶದಂತೆ ಸಾರಿಗೆ ಇಲಾಖೆ ಅಧಿಕಾರಿಗಳು ಬಸ್ನ ವ್ಯವಸ್ಥೆ ಕಲ್ಪಿಸಿದರು. ಕೊನೆಗೂ ಮಂಗಳವಾರ ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಸರ್ಕಾರಿ ಸಾರಿಗೆ ಕೆಎಸ್ಆರ್ಟಿಸಿ ಬಸ್ ಸಂಚರಿಸಿತು. ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಂದ ಬಸ್ಸನ್ನು ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸ್ವಾಗತಿಸಿ ಪೂಜೆ ಸಲ್ಲಿಸಿ ಸಿಹಿ ಹಂಚಿ ಸಂಭ್ರಮಿಸಿದರು. ಯಮಕನಮರಡಿ ಮತಕ್ಷೇತ್ರದ ಮರಣಹೊಳ, ಸಲಾಮವಾಡಿ, ಶೆಟ್ಟಿಹಳ್ಳಿ ಹಾಗೂ ದೋಣಗಟ್ಟಿ ಗ್ರಾಮಗಳಿಗೆ ಬಸ್ ಸೇವೆ ಆರಂಭಿಸುವಂತೆ ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು, ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಚಿವ ಸತೀಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಮನವಿ ಸಲ್ಲಿಸಿದರು. ಸಚಿವರು ಶೀಘ್ರವೇ ಸ್ಪಂದಿಸಿ ಮಕ್ಕಳ ಶಾಲೆಗೆ ಗ್ರಾಮಸ್ಥರಿಗೆ ಅನುಕೂಲವಾಗುವಂತೆ ಸರ್ಕಾರಿ ಬಸ್ ಸೇವೆ ಆರಂಭಿಸುವಂತೆ ಸೂಚಿಸಿದರು. ಇಂದು ಗ್ರಾಮಕ್ಕೆ ಬಸ್ ಆಗಮಿಸಿದ ಹಿನ್ನೆಲೆಯಲ್ಲಿ ಗ್ರಾಮಸ್ಥರು ಸಂತಸ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿ ಸಚಿವರಿಗೆ ಅಭಿನಂದನೆ ತಿಳಿಸಿದರು. ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ದಯಾನಂದ ಪಾಟೀಲ್, ತಾನಾಜಿ ಸುಂಡಕರ್, ಉದಯ ಪಾಟೀಲ್, ಚಂದ್ರಕಾಂತ್ ಹರಾಟೆ, ಮಾರುತಿ ಪಾಟೀಲ್, ಜೀತು ಪಾಟೀಲ್, ಶಿವಾಜಿ ಕಳದಿಕಟ್ಕರ್, ಎಂಎ ಪಾಟೀಲ್, ಯಲ್ಲಪ್ಪ ಪಾಟೀಲ್, ಬಿಬಿ ಪಡಕೇಕರ್, ಅಲ್ಪ ಕಳದಿಕಟ್ಟಿ, ದಯಾನಂದ ಶಿಂದೆ, ದಿಲೀಪ್ ನಾಯಕ್ ಹಾಗೂ ಇತರರು ಹಾಜರಿದ್ದರು. 9:30 टायमिंग आहे सर. 9:30 वाजता आमच्या दड्डी भागातून दड्डी, कवनेवाडी, दोनगट्टे, सलामवाडी, मरणवळ आणि शेट्टीहळ्ळी या भागात आजपासून नव्यानंच बस चालू झालेली आहे. आणि ही बस चालू करण्याची ज्या शाळांनी, ज्या शिक्षकांनी, ज्या स्थानिक लोकांनी आणि ज्या आमच्या नेत्यांनी, युवा नेत्यांनी यासाठी जे प्रयत्न केलेत त्यांचं खरंच कौतुक करण्यासारखंच आहे. त्यांनी आज पहिल्यांदाच आजपर्यंत शाळेच्या मुलांच्यासाठी बस नव्हती. बस होत्या पण त्या टायमिंगनुसार होत्या. पण आजपासून सकाळी 9:30 वाजता आणि संध्याकाळी 5च्या दरम्यान शाळा सुटल्यानंतर ही बस मुलांना आपापल्या गावी म्हणजे ह्या पंचक्रोशीत ही बस चालू राहील. याचा सर्व विद्यार्थ्यांनी फायदा घ्यायचा आहे. त्याचबरोबर आजूबाजूच्या गावात जाण्यासाठी सर्व ग्रामस्थांना सुद्धा सोयीस्कर होईल. आणि आमच्या ड्रायव्हर बंधू आणि कंडक्टर बंधूंना आमची नम्र विनंती आहे की ही बस कायमस्वरूपी सुरळीतपणे चालू राहावी. आणि डेपोला जे तुम्ही निवेदन देणार किंवा विद्यार्थीच नाहीत किंवा पॅसेंजर नाहीत असं कोणतंही कारण न सांगता, जर तुम्ही कोणतेही पॅसेंजर नाहीत म्हणून कारण सांगितलं तर बस कोणत्याही दिवशी बस बंद करू शकतात. पण असं न करता ही बस कायमस्वरूपी नियमितपणे चालू राहावी अशी तुम्हाला आमच्या ग्रामस्थांच्या वतीनं नम्र विनंती आणि मुलांच्यासाठी सुद्धा सोयीस्कर होईल असं सांगून मी एवढं 2 शब्द सांगतो. मंत्री सतीश जारकिहोळी आणि आपल्या विभागाच्या खासदार प्रियंका जारकिहोळी यांच्या सौजन्याने आणि आमचे दयानंद पाटील यांचे पी असणारे यांच्या अथंग प्रयत्नामुळे गेली अनेक वर्ष धोनगट्ट्याची मुलं, मरणवळची मुलं त्या हायस्कूलमध्ये सलामवाडीच्या येत असताना त्यांना ज्या अडचणी आहेत येण्या जाण्याच्या त्या सोडवण्यासाठी म्हणून त्यांना आम्ही विनंती केली होती. त्या विनंतीनुसार आजपासून धोनगट्टे, सलामवाडी, शेट्टीहळ्ळी, मरणवळ, खवनेवाडीपासून धोनगट्टे, सलामवाडी, शेट्टीहळ्ळी, मरणवळ अशा तऱ्हेचा हा नवीन बसचा मार्ग चालू करण्यात आलेला आहे. आणि यासाठी विशेष खास करून जे प्रयत्न दयानंद पाटील यांनी केले आहेत त्याबद्दल आम्ही सलामवाडी ग्रामस्थांच्या वतीनं आणि या शेट्टीहळ्ळी ग्रामस्थांच्या वतीनं आणि बाकी सगळ्या धोनगट्टे, खवनेवाडी या सर्व ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे आभार मानतो आहोत.